प्रश्न 7वा. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 जसे 7 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर त्या संख्याचा लसावी किती? आपलं काय म्हणले, दोन संख्याचा गुणोत्तर 5 जसे 7 आहे आणि त्याचा लसावी 6 दिलेला आहे, तर लसावी काय? आपण तर डायरेक्ट काढू शकतो. दोघाचा गुणोत्तर 7 35 गुणिले हिला मसावी केल्यास आलं असतं, पण तसं का करायचं यासाठी आपण करू. दोन संख्याचे गुणोत्तर 5 जसे 7 दिलेले आहे, ते दोन संख्या 5 आणि 7 ह्या प्रमाण दिले आहेत. तर त्या संख्या कोणत्या असतील? जर ह्या संख्येला आपण मसावीने गुणली, 6ने गुणले, तर त्या संख्या 6 पंचे 30 आणि 6 सत्ते 42. त्या दोन संख्या 30 आणि 42 आहेत. आपल्याला संख्या काढायला होतील, तर त्या संख्या 30 आणि 42 आहेत. आपल्याला संख्या माहीत झाल्या तर आपल्याला लसावी आणि मसावी काढता येते. तर आपण संख्या घेऊ 30 आणि 42 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर कितना भाग झाला दोन्हीला? 6 6 पंचे 30, 6 सत्ते 42. म्हणून हे 5 जसे 7 आपलं प्रमाण दिलेलं आहे. तर लसावी म्हणजे काय असतं? या 6, 5 आणि 7 या तिघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला लसावी येणार आहे. 6 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर 6 पंचे 30, 30 गुणिले 7, 7 त्रिक 21 म्हणजे 210 आपली लसावी असणार आहे. प्रश्न 8वा. 8,000 रुपयांचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? तर हे आपण गणित 3 प्रकारे शिकता येतील आपल्याला. तर आधी आपण सूत्राने पाहू. सूत्र काय असणार आहे? आपल्या दिलेली रक्कम असणार आहे गुणिले 10% दर, म्हणजे आपले 100 मानत असतो, तर 10% म्हणजे वरी 110 भागिले 100. किती वेळ? 2 वेळेस. 2 वर्षाचा आहे म्हणून 2 वेळेस 110 छेद 100 करायचे. ह्या पद्धतीत हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कटले, 1 2 हे शून्य कटले. बाकी काय राहिलं? 80 गुणिले 11 गुणिले 11 121 बरोबर शून्याला 0, 8 1 8, 8 2 16, हातचाला 1, 8 1 8 आणि 1 9. ही आली आपली कोणती? रास आली. या राशीमधून आपण मुद्दल जर वजा केलं तर आपल्याला व्याज मिळेल 0, 8, 6 9 2 8 गेले 1 राहिला, म्हणजे 1680 रुपये आपलं चक्रवाढ व्याज आलं. दुसरी पद्धत, दुसरी पद्धत, मुद्दल किती आहे? 8,000. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं? व्याजावर व्याज असतं. तर पहिल्या वर्षी 10% दरानं व्याज किती येणार आहे? 8,000 व 10% व्याज म्हणजे एक शून्य कटला म्हणजे 800 रुपये आपला व्याज येणार आहे 1 वर्षाचं. मग 8,000 प्लस 800 रुपये व्याज, 8,800 रुपये आपली रक्कम झाली. हे पहिल्या वर्षीचं व्याज झालं. तर ह्याच्यावर व्याज किती येणार आहे? 10% म्हणजेच 1 शून्य कटला 880 रुपये व्याज येणार आहे. 880, 8,800 आणि 880 मिळून किती झाली? 0, 8ला 8, 8 8 16, हातचाला 1, 8 आणि 1 9, 9,680 आपली रास झाली. या रासमधून जर आपण 8,000 जर मुद्दल वजा केलं, 0, 8ला 8, 6ला 6, 9 8 गेला 1680 रुपये आपला असं व्याज भेटतं. तर तिसरी पद्धत, मुद्दल 8,000, आपला दर किती दिला आहे? 10% आणि वर्ष 2 वर्ष म्हणून 1 वर्षाचं आणि हे 2 वर्षाचं. 10% 8,000 10% किती येणार आपले? तुम्हाला सांगतो टक्के कशी. 8,000 गुणिले 10%, हे 2 शून्य कॅन्सल होतात, मग राहिलं 800. मग 10% ही 800, हे 10% 800. 2 वर्षाचं असलं फक्त एक पहिल्याच व्याजावर व्याज चालणार आहे, म्हणजे 800चे 10% किती होणार? 80. मग आपलं एवढे व्याज आलं. ते व्याज किती होणार आहे? 800 प्लस 800 प्लस 80. 800 आणि 800 1600 प्लस 80 म्हणजे 1680 रुपये व्याज. या तिन्ही पद्धती, एक पद्धत आणि ही एक पद्धत, या 3 पद्धती आपण चक्रवाढ सोडू शकतो. प्रश्न 9वा. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर रोज किती तास काम करून 10 दिवसात संपवितील? तर 20 मजूर
रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात गुणिले 15. तेच काम असल्यामुळे आपल्याला जर इथं एक काम असेल, इथं दुसरं काम असेल, काम जर वेगवेगळं असेल तर खालचं काम वर न्यायचं, वरचं काम खाली, म्हणजे कामाची फक्त अदलाबदल करायची सोप्या भाषेत. नंतर तर तेच काम एक 15 मजूर रोज किती तास काम करून, तर 1 तास काम करून 10 दिवसात संपवतात गुणिले 10. हे 15 कॅन्सल, हे 15 कॅन्सल, एक तर काय कॅन्सलच होणार आहेत. 10 1 10, 10 दुनी 20, म्हणजेच 2 गुणिले 6 बरोबर बेसख 12 तास काम करून ते काम संपवणार आहेत. प्रश्न 10वा. अनुक्रमे 150 मीटर आणि 130 मीटर लांबीच्या 2 गाड्या समांतर रुळांवरून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे ताशी 42 किलोमीटर आणि ताशी 30 किलोमीटर असल्यास त्या एकमेकांना किती सेकंदात ओलांडतील? तर इथं आपलं काय म्हटले, विरुद्ध हा घटक बघायचा. विरुद्ध म्हणजे एक गाडी ए या ठिकाणाहून बी कडे जात आहे. एक गाडी ए कडून बी कडे आणि एक गाडी बी कडून ए कडे येत आहे. ह्या गाडीची लांबी 150 मीटर आहे आणि ह्या गाडीची लांबी 130 मीटर आहे आणि त्यांचा वेग, या गाडीचा वेग 42 असेल आणि या गाडीचा वेग 30 असेल. याची आपलं काही देणं घेणं नाही. एवढं लक्षात ठेवायचं, विरुद्ध दिशेने येत असेल तर वेगाची बेरीज करायची आणि एका दिशेने जात असेल तर वेगाची वजाबाकी करायची. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असेल तर वेगाची बेरीज होणार आहे आणि एकाच दिशेने जात असेल तर वेगाची वजाबाकी होणार आहे. तर आपल्याला विरुद्ध दिशेने जात असेल वेगाची बेरीज करावी लागणार आहे. तर आपल्याला अंतराचं सूत्र माहीत आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. तर अंतर किती असणार आहे? दोन गाडीची लांबीची बेरीज. गाडी एका दिशेने जाऊ किंवा विरुद्ध दिशेने जाऊ वेगाची बेरीज होणार आहे, फक्त बदल होणार आहे फक्त म्हणलं तर वेगामध्ये. एकाच दिशेने जात असेल तर वेगाची वजाबाकी घ्यायची आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात असेल वेगाची बेरीज करायची. तर अंतर किती असणार आहे? 150 + 130 म्हणजेच किती असणार आहे? 150 + 130 हे आपलं अंतर असणार आहे. बरोबर वेग काय असणार आहे आपला? 42 + 30 म्हणजेच 72 गुणिले वेळ आपला काढायचा आहे. तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे अंतर हे मीटरमध्ये असले तर वेळ हा सेकंदात येतो, नाही सेकंदातच येतो. 1 गुणिले 5/18. 130 + 150 + 130 किती होतात? 0, 5 आणि 3 8, 280. 280 बरोबर 72 गुणिले x गुणिले 5/18. आपल्याला xची किंमत काढायची आहे. तर 280 भागातले 18 बरोबरच्या कडे आली, गुणाकारामध्ये जातात, भागिले गुणाकारातली 72 बरोबरच्या अलीकडे आली तर भागाकारामध्ये गेली, हे पण 5चं तसंच भागाकार जाणार, बरोबर फक्त x राहणार. तर आपल्याला फक्त xची किंमत काढायची. xची म्हणजेच आपल्याला वेळ निघणार आहे. बरोबर. तर 72 18 1 18, 18 चौक 72, 18 1 18, 18 चौक 72, 4 1 4, 4 7 28 म्हणजे 70 भागिले 5 म्हणजे x बरोबर 70/5 बरोबर 5 1 5 भागिले 2 5 21 14 सेकंद. तर त्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्या एकमेकांना 14 सेकंदामध्ये ओलांडतील. तर तुम्ही आता मला फक्त कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते नक्की कळवा. धन्यवाद.